येता मध्ये हसते ती भान काही राही ती मन मध्ये नसताना जाईना. Once more! Once more! Once more! जाता दिसते ती पाहताना तिला नाही ना की मन मध्ये रुजते भासते. जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमो मध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कॅपकटची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो VPN कनेक्ट करून तुम्हाला कॅपकट ओपन करायचे. कॅपकट मध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल. सगळ्यात पहिल्यांदा इथं न्यू प्रोजेक्ट वरती जायचं. इथं व्हिडिओच्या ऑप्शन मध्ये येऊन तुम्हाला जे काय बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही ऍड करायचा आहे. बीट मार्क व्हिडिओ ऍड करून खाली ऍड वरती क्लिक करून घ्यायचे. बीट मार्क व्हिडिओ जो आहे आपला ऍड होऊन जाईल. नंतर एंडला यायचं, हा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कॅपकटचा आहे हा डिलीट करायचा आहे. सुरुवातीला यायचं, सुरुवातीला आल्याच्या नंतर इथे हा जो काय आपला बीट मार्क व्हिडिओ त्यावरती क्लिक करून खालचे जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं आहे. समोर आल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. आता ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो जिथं जिथं बीट आहे तिथे येऊन तुम्हाला फक्त आपलं जे काही बघू शकताय तिथं आपली बीट जी आहे तिथं चेंज होतीये अशा प्रकारे. तर आपलं जे काही बीट मार्क व्हिडिओ त्यावरती क्लिक करून तिथं स्प्लिट करायचंय. तर मित्रांनो आज थोडा आवाज तब्येत बरी नसल्यामुळे आवाज जरा थोडं समजून घ्या. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला बीट जे आहे चेंज होताना बघायला मिळून जाईल. तर समोर यायचं, आता बघू शकता इथं आपली बीट चेंज होतीये. तर इथे येऊन तुम्हाला फक्त बीट मार्क व्हिडिओवरती क्लिक करून इथं स्प्लिट करायचंय. अशा प्रकारे तुम्ही बीट ऍड करून घ्यायचे, 1 2 3 अशा 7 टोटल तुम्हाला 7 बीट ऍड करून घ्यायचे. ऍड केल्याच्या नंतर जी काय आपला बीट मार्क पहिलं जे काही लेअर आहे त्यावरती क्लिक करून खालचे जे काय ऑप्शन आहेत हे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचंय. समोर आल्याच्या नंतर तुम्हाला एक रिप्लेसचा ऑप्शन बघायला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून फोटोच्या ऑप्शन मध्ये जायचंय आणि जे काय तुमचा फोटो व्हिडिओ मध्ये यूज करायचा आहे ते फोटो तुम्ही ऍड करायचा आहे आणि 2 बोटांना पूर्ण स्क्रीनवरती झूम करायचं. अशा प्रकारे आपला जे काय फोटो ऍड झालेला आहे तर तुम्ही प्रॉपर अशा प्रकारे जे काय बीट आहेत ते तुम्ही ऍड करून घ्यायचे. सर्व बीटमध्ये तुमचे जे काही फोटो आहेत तुम्ही ऍड करून घ्यायचे. फोटो ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला आता इफेक्ट आणि ॲनिमेशन ऍड करायचे. तर मी ऑलरेडी एका प्रोजेक्टमध्ये ऍड केलेले आहे. इथे बघू शकता मी सगळं ऑलरेडी आपला जो काही व्हिडिओ क्रिएट करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ऍड करून घ्यायचे बीटनुसार. ऍड केल्याच्या नंतर मित्रांनो जे काय पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून इथे खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इनच्या ऑप्शन मला सस्पेंडिंग कार्ड्स अशा प्रकारे एक इफेक्ट बघायला मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे. ह्याची जी खालची लेंथ आहे हे फुल ठेवून राईट वरती क्लिक करायचंय. हा जो इफेक्ट आहे तुमच्या हा जो ॲनिमेशन आहे अशा प्रकारे ऍड होऊन जाईल. ऍड झाल्याच्या नंतर समोरचं जे काय फोटो त्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचंय. तर इथे तुम्हाला इनच्या ऑप्शन मध्ये रेक्टँगल आउट नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळून जाईल, हा ऍड करायचा आहे. लेंथ फुल ठेवायची आणि राईट वरती क्लिक करायचंय. ऍड केल्याच्या नंतर समोरचं जे काय फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचंय. आता ॲनिमेशन मध्ये आल्याच्या नंतर इनच्या ऑप्शनवर ट्रिपल वाईप अशा प्रकारे एक ॲनिमेशन आहे, हा ऍड करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे 1.0s अशा प्रकारे ठेवायची आहे. नंतर आउटवरती जायचंय. आउटमध्ये आल्याच्या नंतर व्हायब्रेटिंग पॅनल्स अशा प्रकारे ॲनिमेशन हा ऍड करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे तिथून इकडे जेवढं पार्ट उरला तिथपर्यंत अशा प्रकारे ठेवून राईट वरती क्लिक करायचंय. तर समोरच्या फोटोवरती यायचंय, ॲनिमेशन मध्ये यायचंय. आता तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शन मध्ये यायचंय, तर तुम्हाला झूम वनचं ॲनिमेशन ऍड करून घ्यायचं आहे. राईट वरती क्लिक करायचंय. समोरचं जे काय फोटो त्यावरती यायचंय, ॲनिमेशन मध्ये यायचंय आणि इथं बाउन्स वनचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे. राईट वरती क्लिक करून समोरचं जे काय फोटो त्यावरती यायचंय ॲनिमेशन. आता इथं तुम्हाला झूम टूचं ॲनिमेशन ऍड करायचं आहे, राईट वरती क्लिक करायचंय. जो काय समोरचा शेवटचा फोटो त्यावरती यायचंय, ॲनिमेशन मध्ये यायचंय. ट्रेन 2चं जे काय ॲनिमेशन आहे हा ऍड करायचा आहे, राईट वरती क्लिक करायचे. सर्व ॲनिमेशन आपले ऍड झालेले आहेत. नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचंय, इफेक्ट वरती क्लिक करून हे जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला ऍड. तर मित्रांनो पहिले जे काही 3 फोटो आहेत हे 3 फोटो सोडून जे काय 4था फोटो तिथे यायचंय. तिथे आल्याच्या नंतर खालचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचंय. तर तुम्ही इथे व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करू शकता. ओके, तर इफेक्ट मध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचंय. व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचंय. ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इथे बघू शकता गोल्डन बिग बँगल अशा प्रकारे इफेक्ट आहे, हा ऍड करायचा आहे. राईट वरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. ह्याची जी लेंथ जिथपर्यंत फोटो तिथपर्यंत ठेवायची. नंतर समोरचा जे काय फोटो तिथे याचे खालचा जो इफेक्ट आहे
हा ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट मध्येच इथं तुम्हाला रेट्रोच्या ऑप्शन मध्ये यायचंय. रेट्रो मध्ये आल्याच्या नंतर इथं बघू शकता रोलिंग फिल्म अशा प्रकारे आणि इफेक्ट बघायला मिळून जाईल. हा ऍड करायचा, राईट वरती क्लिक करायचे. हा जो आहे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. समोरच्या फोटोवरती यायचे, खालचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्ट वरतीच क्लिक करायचं. ओपनिंग अँड क्लोजिंग मध्येच यायचंय आणि इथं बघू शकता 2 कार्ड्स अशा प्रकारे इफेक्ट आहे. हा ऍड करायचा, राईट वरती क्लिक करायचे. हा जो इफेक्ट अशा प्रकारे आहे. नंतर समोरच्या फोटोवरती यायचे, खालचा जो इफेक्ट आहे हा ऍड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरतीच येऊन जायचंय. तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये येऊन तुम्हाला इथं स्प्लिटच्या ऑप्शन वरती यायचंय. स्प्लिट मध्ये आल्याच्या नंतर 3 लेअर मिरर अशा प्रकारे इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे. राईट वरती क्लिक करायचे, ऍडजस्ट मध्ये जायचंय. फिल्टरला 0 करायचंय. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ऍडजस्ट करायचंय. नंतर राईट वरती क्लिक करायचंय आणि इथं ऑब्जेक्ट मध्ये जाऊन ऑल व्हिडिओ वरती सिलेक्ट करायचं. ह्याला ऑल व्हिडिओ सिलेक्ट करून राईट वरती क्लिक करायचे. अशा प्रकारे हा जो अशा प्रकारे इफेक्ट जो आहे बघायला मिळून जाईल. नंतर सुरुवातीला यायचं डबल व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून घ्यायचंय. आता हा जो इफेक्ट आहे ऍड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्ट वरती येऊन तुम्हाला इथे डेकोरच्या ऑप्शन मध्ये येऊन जायचंय. डेकोर मध्ये आल्याच्या नंतर गर्ल्स क्रिएट्स अशा प्रकारे एक इफेक्ट आहे हा ऍड करायचा आहे. ह्याचे जे नाव आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तर हा इफेक्ट ऍड करून राईट वरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत प्रॉपर अशी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन यायची आहे. हा जो आहे अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. नंतर इथून बॅक यायचे, इथून बॅक यायचे. अशा प्रकारे हे आपलं जो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळून जाईल. नंतर ओव्हरलीवरती क्लिक करून ऍड ओव्हरलीवरती क्लिक करायचे. मी एक तुम्हाला इमोज PNG दिलेला हा ऍड करून घ्यायचा. अशा प्रकारे इमोज PNG आहे बघू शकता. ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन यायची आहे. तर अशा प्रकारे प्रॉपर ठेवून आता हा जो काय आता इथं मध्ये यायच्या अगोदर हा जो काय PNG ह्याला थोडं छोटं करून त्याला अशा प्रकारे खाली घ्यायचे बघू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे हा जो PNG ऍड करून घ्यायचा आहे. PNG ऍड केल्याच्या नंतर अशा प्रकारे आहे. नंतर मित्रांनो शेवटचा जे काय फोटो आहे इथे यायचे, PNG वरती क्लिक करायचं. हा तुम्हाला इथे स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता आपला जो PNG अशा प्रकारे 3 लेअर मध्ये बघायला मिळून जाईल. तर त्याला पण तुम्ही अशा प्रकारे प्रॉपर ऍडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे आपला PNG जो आहे तो बघायला मिळून जाईल. ओके मित्रांनो, व्हिडिओ आपला कम्प्लीटली रेडी झालेला आहे. आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.